शिक्षक मित्रांनो नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये SIR 2026 चे आपण EF फॉर्म भरून घेत आहोत. परंतु हे फॉर्म भरून घेत असताना आपल्याला अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणींवरती मी पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2002च्या यादीत जर आई-वडील, आजी-आजोबा यांचे जर नाव नसतील तर मग अशा व्यक्तींचे आपण EF फॉर्म कसा भरायचा. आता याबद्दल हे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही याला लाईक करा आणि इतर आपले BLO शिक्षक बंधू आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सर्वप्रथम आपण BLO ॲप ओपन करूया. त्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या टॅबवरती क्लिक करून इथे आपण लँग्वेज सिलेक्ट करूया. इंग्लिश केली मी इथं. जर तुम्हाला मराठी वाटत असेल तर तुम्ही मराठी करा आणि जर हा तुमचा ॲप जर जुना असेल तर त्याला अपडेट करून घ्या. तर सबमिट करून आपण नंतर फिल एन्युमरेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करूया. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या व्यक्तींचे आईवडील 2002च्या यादीमध्ये नाहीत किंवा आजी-आजोबा यांचेसुद्धा नाव 2002च्या किंवा 2004च्या यादीमध्ये नाही, मग अशा मतदारांचे आपण एन्युमरेशन फॉर्म कशाप्रकारे भरून घ्यायचं. जर आपण त्यांचे फॉर्म अचूक जर भरले नाहीत तर त्यांचं मतदार यादीमधून नाव कटू शकतो. त्याकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठे स्किप करू नका. ओके, तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा, स्कॅन QR कोडवरती आपण जाऊन क्लिक केला. आता हे माझ्याकडे एक मतदार आहे, याचा आता आपण फॉर्म ओपन करूया. आता बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तींचं जर ते बाहेर येऊन स्थलांतरित करून आलेले असेल तर त्या व्यक्तींचे नाव आपल्या महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये भेटणार नाही. त्यामुळे ते असं व्यक्ती नाही की ते दुसऱ्या राज्यातले मतदार असू शकत नाही, दुसऱ्या राज्यात त्यांचं नाव असू शकते. तर आपण ते कशाप्रकारे भरू शकतो बघा. फिल फॉर्म याच्यावरती क्लिक करूया. फिल फॉर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांची माहिती इथं ओपन होईल. करंट एरोल डिटेल्स ओपन होईल. त्यानंतर काय म्हटलं इथं, इफ यू डू नॉट ॲग्री विथ द सर्च रिझल्ट यू मे सर्च युजिंग स्टेट, AC, पार्ट, सिरियल नंबर आर सर्च बाय लोकेशन, फॅमिली. आता खाली पण काय लिहिलेलं आहे का, जर तुमचं हे दिलेल्या माहितीसोबत जर तुम्ही ॲग्री नाही राहिला, सिस्टमने जर दिली, आता सिस्टम सजेस्टेड माहिती आहे इथं, जर याच्यासोबत जर तुम्ही ॲग्री नसाल तर तुम्ही AC नुसार पार्टनुसार तुम्ही सर्च करून सुद्धा ते माहिती मिळवू शकता. आता खाली बघा, ग्रँड पॅरेंट नेम्स ॲज पर लास्ट SIR 2002. आता ग्रँड पॅरेंट्स नेमचं, आता आईवडिलांची माहिती नाही भेटली म्हणून यांनी काय सजेस्ट केलं आहे की तुमच्यासाठी ग्रँड पॅरेंट्सचे नाव इथं सजेस्ट केले आहे. म्हणजे ग्रँड फादर, ग्रँड मदर इथं जर सर्च केलं तर इथं नाव ओपन होते. आता हे काय म्हटलं आहे, प्लीज एंटर ग्रँड पॅरेंट्स नेम, इथं अगोदर एंटर करावं लागेल. परंतु आता बघा, ही व्यक्ती इथं आहेच नाही, तुम्हाला माहीत आहे, यांचे नावच नाही आहे, तुम्ही सगळं केलेलं आहे. आता आपण काय करूया, सर्च याच्यामध्ये सिस्टम सजेस्टेड न करता सर्चमध्ये जाऊन आपण काय करायचं आहे की त्यांचे आपल्याला माहीत आहे त्यांची नावच नाही आहेत. तर आपण काय करतो की नाव नसल्यामुळे त्यांना आपण 2002च्या यादीमध्ये त्यांच्या आईवडिलांचे नाव नसल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथं पर्याय दिसतात बघा, 4 पर्याय दिसत आहेत. इलेक्टर इन 2002, इलेक्टर या इज प्रोजनी ऑफ 2002 इलेक्टर, आणि तिसरा पर्याय दिसतात इलेक्टर इज प्रोजनी ऑफ 2025-26 इलेक्टर, म्हणजे हे दुसऱ्या राज्यातले जिथं जिथं प्रोजनी झालेलं आहे, काम SIRचं काम झालेलं आहे तिथून. परंतु हे तिथं पण नाही आहे. तर आपल्याला शेवटी काय करायचा पर्याय, नो लिंकेज विथ लास्ट SIR, नो लिंकेज विथ लास्ट SIR याला क्लिक करून पुढे व्हेरीफाय अँड कंटिन्यू करायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर बघा काय आहे, इथं त्यांची जन्मतारीख येईल. ते जन्मतारीख तुम्ही चेक करून घ्यायची बरोबर आहे का, तर नसेल तर तुम्ही तिथं टाकू शकता. इथे आधार नंबर टाकायचा आहे, ते कंपल्सरी नाही आहे. इथे नंतर मोबाईल नंबर आणि इथं फादर नेम टाकायचं आहे, त्या व्यक्तीचं वडिलांचं नाव, इथे आईचं नाव, आणि इथे खाली खाली बघा स्पाऊस असेल तर त्या स्पाऊसचं नाव इथं तुम्ही टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा फॉर्म आहे इनोव्हेशन फॉर्म, तो इथं अपलोड पेज 1 याच्यावरती क्लिक करून तो पेज तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला बघा जसं हा माझ्याकडे एक पेज आहे. आता मी याच्यावरती क्लिक केलं तिथे कॅप्चर फोटो म्हणून येतो, तो कॅप्चर फोटो करून टाकायचा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की कॅप्चर फोटो म्हणजे फॉर्म कसा अपलोड करायचा हे तुम्हाला माहीत आहे. मी आता हे कॅन्सल करतो. त्यानंतर इथं खाली आहे अपलोड क्लिक फोटो, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथंसुद्धा त्यांचा फोटो हा अपलोड होऊन जाईल आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तो फॉर्म सबमिट होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपल्याला ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये त्यांच्या आईवडिलांचं नाव किंवा आजी-आजोबांचं नाव नाही आहे अशा व्यक्तींचं फॉर्म आपण या पद्धतीनं भरू शकतो. तर आपण ही संपूर्ण प्रोसेस बघितलेली आहे. पुन्हा एक काम इथं लक्षात ठेवायचं आहे की हे फॉर्म
भरून झाल्यानंतर कदाचित समोर प्रोसेसमध्ये पंचनामा किंवा त्यांच्या जे वरिष्ठ आहेत निवडणूक आयोगातर्फे, निवडणूक आयोग हे अशा व्यक्तींना प्रत्यक्षात त्यांच्या सुनावणीसाठी बोलवू शकतो आहे ना. त्याच्यामुळं त्यांना त्या पद्धतीची माहिती आपण देणार आहोत, म्हणजे द्यायला पाहिजे असं मला वाटते. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि इतरांपर्यंतसुद्धा शेअर करा. तर हे बटन लक्षात ठेवा, नो लिंकेज विथ लास्ट SIR. धन्यवाद मित्रांनो.